नमस्कार, यन न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रभागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि इच्छुक उमेदवारांची काय भूमिका असणार आहे हे जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13च्या माजी नगरसेविका सौ सायली नितीन लायकर या आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। तर आपण नगरसेविका म्हणून कधी निवडून आलात आणि काय तुमची त्यावेळी भूमिका होती, थोडक्यात सांगा। नमस्कार, मी सौ सायली नितीन लायकर, माजी नगरसेविका इचलकरंजी, प्रभाग क्रमांक 13 मधून मी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे। एक नगरसेविका म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी तुमची काय भूमिका असेल? पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आज जो इचलकरंजी शहरात होत आहे तो पिण्याच्या पाण्याचा आहे। त्यासाठी मला असं वाटते की पंचगंगा नदीचं जे पात्र आहे ते खोल करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा साठा हा पावसाळ्यात जास्त व्हायला पाहिजे। उन्हाळा चालू झाला की बघतोय आपण पात्र आपल्याला लगेच वरती दिसायला चालू होते, तर पात्र पहिला खोल करण्याचं काम हे प्रामुख्याने मी याच्याकडे लक्ष देईन। त्यानंतर माझ्या भागात मी 6 बोरिंग आमदार फंडातून मारलेले आहेत। त्यानंतर 3 फिल्टर हाऊस आपण प्रकाशांना आवाडे साहेब आणि हळवणकर साहेब यांच्या माध्यमातून आपण 3 फिल्टर हाऊस सुद्धा चालू केलेले आहेत। ठिकाणी महापूर होता, त्या महापुरा परिस्थितीतील जेवढ्या अंगणवाड्या होत्या त्या अंगणवाडीच्या मुलांना, लहान मुलांना आम्ही कपडे, त्याच्यानंतर आम्ही शाळेचं सगळं सामान, जे 15 ते 17 अंगणवाड्यांच्या मुलांना आम्ही 300-350 मुलांना आम्ही सगळे मोफत दिलेले आमच्या ट्रस्टमार्फत। याचबरोबर तुमची सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही काय भूमिका बजावली आहे? सामाजिक बांधिलकीमध्ये हा आपण खूप चांगला प्रश्न विचारला की मी या शहरामध्ये एक चांगल्या प्रतिष्ठित घरात मी जन्माला आलो असून मला देवानं देणाऱ्यामध्ये बसवले, घेणाऱ्यामध्ये बसवले नाही, हे माझं नशीब म्हणते मी। माझ्याकडून समाजामध्ये ज्या काही जयंत्या असतील, साठे जयंती, शाहू जयंती, रमजान, ईद, शिवजयंती, बकरी ईद असू दे, रमजान असू दे, ह्या सर्व समाजातल्या लोकांसाठी आजपर्यंत माझ्याकडून भरघोस देणग्या देण्यात आलेल्या आहेत। तसेच मुस्लिम समाजासाठी सुद्धा दरवर्षी मी माझ्या इथल्या नुरानी मशीदमध्ये जाऊन आम्ही इफ्तार पार्टीचे नियोजन करत होतो। आणि तसेच भागातील असू दे, शहरातील, खेडपाड्यातील नवरात्र, गणेशोत्सव मंडळांना सुद्धा माझ्या आजपर्यंत आर्थिक देणग्या आहेत। हे सर्व म्हणजे लोकांना, म्हणजे सर्वांनाही माहित आहे, हे मी आजपर्यंत करत आलेलं निस्वार्थ म्हणून केलेलं आहे। केल्यानंतर माझ्यासाठी कोण करतील हा मी कधीच विचार केलेला नाही आणि आजपर्यंत मी